जेवणासोबत मेथांबा घेतला तर 2 घास आपण जास्तच जेवण करतो। तर तुम्ही बघू शकता इथे मेथांबा किती मस्त सुंदर कलर दिसत आहे आणि याचा टेक्स्चर पण खूप मस्त आहे। तर हा मेथांबा उन्हाळ्यामध्ये खास करून कच्च्या आंब्यापासून बनवले जाते। नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे कच्चे 3 आंबे घेतलेले आहे। याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं। या कच्च्या आंब्यावर ऑइल राहतो आंब्याचा, तो ऑइल पूर्ण निघालेला पाहिजे आंब्यावरचा। आता धुवून झालेले आहे। तर आता आपण यांना किसून घेऊया। हे वरचे जे साल आहे ते आंब्यावरचे काढून घ्यायचे। तर आता हे आंबे तिन्ही पण किसून झालेले आहे। अशा प्रकारे किसून घ्यायचे आणि आता यांचे या आंब्यांनी घुया पकडलेल्या आहे, त्यामुळे मी ह्या आंब्याचे वरवरूनच जे स्लाइसेस आहे ते करून घेत आहे। कारण त्यांचे 2 भाग करू शकत नाही, त्यामुळे मी वरवरून जेवढं निघेल तेवढं मी काढेल आणि त्याची मग नंतर छोटे छोटे बाईट करून घेणार आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे छोटे छोटे बाईट करून घेतलेले आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे बाईट केलेले आहे। तुम्ही हवे तर मोठे किंवा लहान करू शकता। आणि ह्या बघा 4 घुया मी ह्या पण फेकून देणार नाही आहे, यांचा पण मी मेथांब्यामध्येच वापर करणार आहे। तर यासाठी मी 2 बट्टी गुळाची घेतलेली आहे। थोडं बारीक करून घेतलेलं आहे, त्याला अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। आणि इथे मी 1 चम्मच वाळली मेथी घेतलेली आहे। मेथी टाकल्याने मेथांब्याला खूप मस्त चव येते। तर मी आता इथे वाटं घेतलेलं आहे, गॅसवर ठेवलेलं आहे। वाटं गरम झालेलं आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। इथे मी इथे 1 चम्मच तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण इथे आता सर्वप्रथम मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडकली की थोडंसं आपण जिरं टाकून घेऊया। तर जिऱ्याला पण थोडंसं तडकू द्यायचं। आणि आता इथे मी मेथी टाकून घेत आहे। या मेथीला थोडा 1 ते 2 सेकंद तेलामध्ये होऊ द्यायचं, पण त्याला खूप करपू द्यायचं नाही। हलकसं ब्राऊन कलर येतपर्यंत होऊ द्यायचं। आणि नंतर इथे मी हे कापलेल्या फोडी टाकून घेत आहे। तर याला पण तेलामध्ये थोडा वेळ होऊ द्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं 3 ते 4 मिनिट। आधीच तिखट वगैरे टाकायचं नाही। तेल जास्त गरम असल्यामुळे तिखट सर्वप्रथम टाकलं तर नंतर ते तिखट करपून जातं तेलामध्ये, मग ते आमटीला चव येत नाही। त्यामुळे सर्वात आधी जिरा मोहरीचा तडका देऊन नंतर मेथीचा तडका द्यायचा, नंतर ह्या फोडी टाकून घ्यायच्या आणि तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं। तर आता इथे मी हळद टाकून घेत आहे। हळद पण थोडीशीच टाकलेली आहे, मी जास्त टाकलेली नाही आहे। आणि इथे मी 1.5 चम्मच लाल तिखट टाकून राहिलेली आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि मी इथे आता अर्धा चम्मच मीठ टाकून घेत आहे। तुम्ही मिठाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे खूप जास्त मिठाचा वापर केलेला नाही आहे। आता ह्या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं सगळ्या फोडींना मसाल्यांमध्ये। तर आता इथे मी ह्या 4 ज्या घुया ठेवलेल्या होत्या त्या पण मी टाकून घेत आहे। आणि या घुयांना पण ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यांना पण छान तिखट मीठ लागलेलं पाहिजे। तर इथे मी आता गूळ टाकून घेत आहे। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण टाकू शकता। मी इथे गुळाचा वापर केलेला आहे, तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता। तर ह्या गुळाला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे गरम असल्यामुळे गूळ लवकर मेल्ट होतो, त्यामुळे सर्वप्रथम पाणी टाकायचं नाही सुरुवातीला। आधी गुळाला मेल्ट होऊ द्यायचं, नंतर मग हवं तर पाणी टाकू शकता। तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आणि इथे आता मी ताटी झाकून 3 ते 4 मिनिट शिजू देणार आहे।
तर बघा 3 ते 4 मिनिट झालेले आहे। आता आपण उघडून घेऊया। बघू शकता तुम्ही पूर्ण गूळ मेल्ट झालेला आहे आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। तुम्हाला जर याची ग्रेव्ही जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त वापरू शकता आणि जास्त गोड पण हवं असेल तर तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं सुद्धा प्रमाण जास्त वापरू शकता। तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकल्याने थोडंसं थिकनेस पातळ होतो आणि पाणी नाही टाकलं तर ते गुळाचा जो पाक राहतो तो थोडा गाळा गाळा राहतो, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ताटी झाकून पुन्हा मी 3 ते 4 मिनिट होऊ देणार आहे। तर बघा 3 ते 4 मिनिट झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर दिसून राहिलेला आहे। इथे आता आपला मेथांबा शिजलेला आहे। याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता, खूप पातळ पण नाही आणि खूप गाळा पण नाही, अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे आणि याचं टेक्स्चर पण बघू शकता किती मस्त आहे। तर इथे आपला मेथांबा तयार आहे। तर आता आपण सर्व करून घेऊया। तर असा हा मेथांबा अगदी 7 ते 8 मिनिटात मेथांबा तयार आहे। 7 ते 8 मिनिट मला लागलेले आहे मेथांबा बनवायला। तर तुम्ही पण अशा प्रकारे, खूप सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता घरी। तुम्ही या पद्धतीने एकदा मेथांबा बनवून बघा घरी आणि हा मेथांबा कसा वाटतो तो माझ्यासोबत नक्की शेअर करा। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडे काही टिप्स असेल तर माझ्यासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। मस्त रहा, मस्त खा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।